रात्रीचे 10 वाजलेले असतात. नवरा घरी येतो, एका हातात 10,000चं बंडल, एका हातात बिअरची बॉटल आणि बायकोला म्हणतो फ्रेश हो, सुधाला म्हणतो फ्रेश हो. आणि त्यानंतर ती फ्रेश होते. त्यानंतर सेंट मारायला देतो, सेंट मारते. तिला पण आनंद होतो. पण त्यानंतर तिच्या पायाखाली जमीन हादरते. नवरा रूमच्या बाहेर जातो आणि एका व्यक्तीला घरात घेऊन येतो आणि सांगतो की याच्याशी तुला असं संबंध करावे लागतील, तेव्हा तुला हे पैसे भेटतील. आता तिलासुद्धा डोळ्यासमोर पैसे दिसतात आणि नवऱ्यालासुद्धा दारू दिसते. त्यामुळे त्यांच्या इथून असं चालू होतात कार्यक्रम. तर असे बरेच दिवस चालतात. नवरा रोज तिच्यासाठी कस्टमर घेऊन यायचा आणि ती अशी कामं करायची. तर त्यांना एक मुलगा पण असतो, 4थीमध्ये असतो. एक दिवस सुधाचा नवरा जो रामपाल आणि राहुल एक दिवस खूप ड्रिंक करतात. त्याचासुद्धा सुधावर म्हणजे डोळा असतो, त्यालासुद्धा करायचं असतं त्याच्यासंग संबंध. तर मग असं पण ती नाही म्हणते करायला. तर असं बरेच दिवस चालतं आणि हा जो नवरा असतो रामपाल हा रोज त्याच्यासाठी गिऱ्हाईक आणायचा. एक दिवस त्याच्या मुलाच्या शाळेतले मित्र त्याला म्हणतात तुझी आई अशी कामं करते. तो घरी येऊन आईला सांगतो, पण तिला खूप पस्ताव येतो की आपल्यामुळे आपल्या मुलाचं करिअरसुद्धा म्हणजे बरबाद होईल, आयुष्य बरबाद होईल. तर आपण आता थांबलं पाहिजे. आसपाससुद्धा चर्चा होते गल्लीमध्ये की सुद्धा अशी चुकीचे कामं करते म्हणून, कारण हे कुठाने सगळे घरीच चालायचे. तर असं बरेच दिवस चालतात. तर सुधाला खूप वैताग आलेला असतो. रोज नवीन लोक असे कामं करून करून तिला वैताग आलेला असतो. त्याच्यामुळे ती नवऱ्याला म्हणते आता मी इथून पुढे करणार नाही. पण नवऱ्याला आता ते पैशाची लालच लागलेली राहते. नवरा म्हणतो तुला करावंच लागेल. ती म्हणते आता याचा टास्क काढावा लागेल. तर ती काय करते, राहुलला सांगते की आपण एका दोघांना मारून मी तुझ्याबरोबर राहील. त्याच्याशी बी संबंध ती बनवते आणि दोघंजण मिळून त्याचा काटा काढतात. म्हणजे जास्त ड्रिंक पाजतात त्याला त्या रात्री आणि त्याचा गळा दाबतात. सकाळी उठलं सुद्धा नाटक करते गल्लीमध्ये की नवऱ्याला काय झालं काय झालं. त्यानंतर पोलिसाची गाडी येते, सगळं पोस्टमॉर्टम होतं, रिपोर्ट येतात की सुधाचा नवरा जास्त ड्रिंक केलेली होती आणि गळा आवळल्यामुळे त्याचा जीव गेला. पोलिस चौकशी करतात. त्यानंतर कळतं की सुद्धा अशी चुकीची कामं करायची. पोलिस तिला अटक करतात. त्यानंतर तिची चौकशी करतात. तेव्हा ती सांगते की हा मला खूप ब्लॅकमेल करायचा, सांगायचं अशी चुकीचे कामं कर म्हणून. तर बघू शकता ती फर्स्ट टाईम नवरा जेव्हा घरी आला होता, असे भले ड्रिंक केलेले होते त्याने, पण तिला पैशाची लालच लागली होती. तिने अशी चुकीचे कामं करायला नको पाहिजे नव्हते. त्यामुळे बघू शकता आज तिचा मुलगा अनाथ झाला आणि तिला जेलमध्ये जावं लागलं आणि नवरासुद्धा गेला. तर तुम्हाला काय वाटतं स्टोरीतून कमेंट करून नक्की सांगा. आपल्या